श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 169. झोळी दाखविण्याच्या वेळी साधे बद्दल विनोद. एका द्वादशीच्या दिवशी साधा भामना ठाण्याला भिक्षेला निघाली. तेव्हा पाठी मागून आनोस येताना पाहिले. ते शक्ती संचारामुळे कोपीन काढून डोक्याभोवती फिरवत फिरवत येत होते. साधायसा घाबरली. तिने मनासी म्हटले, अगं आई, या आनोला लागले पिसे, हा मला झोंबेल म्हणून एका गवताच्या गंजी आड लपून राहिली. हा भिक्षा करून येईल, मग मी जाईन. ते भिक्षा करून आले, मग ती गेली. त्यामुळे उशीर झाला. 2-4 घराची भिक्षा केली. एका ब्राह्मणाकडे ताट मागितले. त्याने ताटात ताक, पाले, भाजी वाढली. मग त्यांचाच वसरीत बसून जेवली व उरलेली भिक्षा ठेवली इकडे. तेवढ्या वेळात सर्वज्ञांना दुपारचा पूजावसर झाला. जेवण झाले. गुन्हा केला. पानाचा विडा घेतला. थोडा वेळ विश्रांती केल्यानंतर उठून आसनावर बसलेले होते. तेव्हा साधा आली. झोळी खुंटीला अडकवली. मग सर्वज्ञांना दंडते घातले. श्रीचरणा लागली व जवळ बसली. सर्वज्ञांनी विचारले, काय साधे हो, आज आम्हाला झोळी का दाखवली नाही? यावर म्हटले, जीजी, ते झाले असे, आनोला लागले पिसे. तो कोपीन काढून डोक्याभोवती फिरवत येत होता. त्याला पाहिले आणि मी घाबरली. हा मला झोंबेल म्हणून मी एका गवताच्या गंजी आड लपली. हा भिक्षा करून आला, मग मी भिक्षेला गेली. त्यामुळे उशीर झाला. मग भूक लागली. 2-4 घराची भिक्षा केली. मग एका ब्राह्मणाकडे ताट मागितले. त्याने ताटात ताक, पाले, भाजी दिली. मी तेथेच जेवण केले, तर ती उष्टी झोळी दाखवू नये म्हणून पलीकडे ठेवली आहे. सर्वज्ञांनी सांगितले, साधे हो, ते घर तर वाण्याचे होते, ब्राह्मणाचे नव्हते. नाही जी, त्या घरी तर तुळशीचे वृंदावन आहे. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.